चला बालमित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण जोडशब्द या घटकावरील आज चाचणी घेणार आहोत. तर हा घटक मराठी विषयाअंतर्गत येतो आणि नेहमीप्रमाणे ही चाचणी 30 गुणाची असेल आणि याच्यामध्ये 15 प्रश्न असतील. पाहूया या चाचणीमध्ये अधिकाधिक किंवा पैकीच्या पैकी कोणाला गुण मिळतात. तर आजचा घटक आहे जोडशब्द. तुम्हाला जोडशब्द म्हणजे माहीत असेल की दोन शब्द एकत्र येऊन नवीन शब्द तयार होतो आणि तो देखील शब्द अर्थपूर्ण असतो. त्याला आपण जोडशब्द असं ढोबळमानाने म्हणतो. तर ठीक आहे, बघा आता काय आहे. प्रश्न 1 ते 3 साठी दिलेल्या शब्दासाठी जोडशब्द ओळखा. 1 ते 3 साठी सूचना दिलेली आहे. प्रश्न क्रमांक पहिला आणि प्रश्न आपल्याला शब्द दिलेला आहे हिरवा. त्यासाठी 4 शब्द दिलेले आहेत. घार पहिला आहे पर्याय घार, दुसरा आहे घाट, तिसरा आहे गार आणि चौथा आहे गाव. तर सांगा हिरवा या शब्दाला कोणता शब्द जोडल्यावर हिरवासाठी जोडशब्द तयार होईल? सांगा बरं, काय याचं येईल उत्तर, अचूक उत्तर? तर याचं अचूक उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 हिरवा गार. बरोबर आहे का? हिरवा गार असं आपण म्हणतो. चला त्यानंतर प्रश्न दुसरा दया. बघा दयासाठी दिलेल्या पर्यायातील कोणता शब्द वापरल्यावर जोडशब्द तयार होईल? पर्याय क्रमांक 1 दान, पर्याय क्रमांक 2 क्षमा, पर्याय क्रमांक 3 शांती आणि पर्याय क्रमांक 4 माया. मायाच्या ऐवजी मया हा या ठिकाणी संयुक्तिक होईल असं मला वाटतं. तर बघा काय येईल रे? तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 मया. दया मया आपण म्हणतो का नाही, दया माया दाखव त्याच्यासाठी काहीतरी. तर या ठिकाणी मया असणं अपेक्षित आहे, पण या ठिकाणी माया झालेलं आहे आणि ते आपलं काय आहे? अचूक उत्तर आहे. ज्यांचंही उत्तर आलंय अचूक आलंय त्यांचं अभिनंदन. ठीक आहे मित्रांनो, चला त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न तिसरा मान. बघा मानसाठी कुठला जोडशब्द येईल रे? 1 मान. बघा पर्याय क्रमांक 1 पान, पर्याय क्रमांक 2 धन, पर्याय क्रमांक 3 धंदा आणि पर्याय क्रमांक 4 दार. सांगा बरं आपण काय म्हणतो? मान पान असं म्हणतो ना. म्हणजे याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. बरोबर ना? ठीक आहे, तर ज्यांचे हे प्रश्न बरोबर आलेत त्यांना 3 दोन्ही 6. बरोबर आहे का? 6 मार्क्स मिळाले असतील. चला त्यानंतर प्रश्न चौथा 4 ते 6 साठी. या ठिकाणी 7 होतं पण 6 असणं अपेक्षित आहे. 4 ते 6 साठी जोडशब्द नसलेले शब्द ओळखा. बघा आता जोडशब्द नसलेला शब्द आपल्याला या ठिकाणी या पर्यायातून ओळखायचा आहे. प्रश्न चौथा पर्याय 1 शेतीभाती, पर्याय 2 रूपरंग, पर्याय 3 सोक्षमोक्ष आणि पर्याय 4 आदी मानव. बघा बरं काय येणार आहे याचा अचूक उत्तर? जोडशब्द नसलेला. शेतीभाती आहे का रे जोडशब्द? आहे. रूपरंग आहे का? रूप आणि रंग हे 2 शब्द एकत्र येऊन रूपरंग शब्द तयार झाला आहे. सोक्ष मोक्ष बरोबर आहे, परंतु आदी मानव हा जोडशब्द नाही, म्हणजे ते आपलं अचूक उत्तर असणार आहे. ज्यांचे अचूक उत्तर आले त्यांचं अभिनंदन. त्यानंतर प्रश्न 5वा बघा, त्यासाठी 4 पर्याय दिलेत. जोडशब्द नसलेला पर्याय आपल्याला हुडकायचा आहे दिलेल्या 4 पर्यायातून. पर्याय क्रमांक 1 देवघेव, पर्याय क्रमांक 2 सोने नाणे, पर्याय क्रमांक 3 मनोमणी आणि पर्याय क्रमांक 4 पाऊस पाणी. बघा बरं काय याचं अचूक उत्तर? तर याचं अचूक उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 मनोमणी हा जोडशब्द नाही आहे बघा. त्यानंतर प्रश्न 6वा बघा, पर्याय 1 जलतरण, पर्याय 2 मोलमजुरी, पर्याय 3 धनदौलत आणि पर्याय 4 ध्यानी मणी. सांगा त्यातला कोणता जोडशब्द नाही? जलतरण, मोलमजुरी, धन दौलत, ध्यानी मणी. तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. चला त्यानंतर प्रश्न 7वा जोडशब्द असणारा पर्याय ओळखा. जोडशब्द असणारा पर्याय आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे. पर्याय 1 रोकठोक, पर्याय 2 कुजबुज, पर्याय 3 प्रतिकृती आणि पर्याय 4 मार्गदर्शन. बघा काय येणार आहे 7व्याचं अचूक उत्तर? बघा बरं कोणतं येईल? पर्याय क्रमांक 1 रोक ठोक हा जोडशब्द आहे. प्रश्न 8वा बघा, प्रश्न 8वा कसा आहे? थोडासा वेगळ्या पद्धतीने विचारलेला आहे.
आपल्या घरची मीठ डॅश डॅश बरी रिकाम्या जागी योग्य जोडशब्द निवडा. आणि खाली आपल्याला 4 पर्याय दिलेत. पर्याय 1 भाजी, पर्याय 2 भाकरी, पर्याय 3 वरण, पर्याय 4 पाणी. सांगा आपल्या घरची मीठ काय येतं बघा बरं. मीठ भाजी, मीठ भाकरी, मीठ वरण का मीठ पाणी. त्याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 मीठ भाकरी. यांचे अचूक उत्तर आले त्यांचं अभिनंदन. प्रश्न 9. रामूने गुरांना डॅश डॅश केले. रिकाम्या जागी योग्य जोडशब्द निवडा. पर्याय क्रमांक 1 दाणा, पर्याय क्रमांक 2 मीठ, पर्याय क्रमांक 3 पाणी आणि पर्याय क्रमांक 4 वैरण. म्हणजे चारासाठी आपल्याला जोडशब्द शोधायचा आहे. कुठला येणार आहे तर बघा पर्याय क्रमांक 3. ज्यांचं उत्तर बरोबर आले त्यांचं अभिनंदन. आता बघा प्रश्न 10. पुढे दिलेल्या अक्षरापासून जोडशब्द बनवा. आता बघा या ठिकाणी आपल्याला काही अक्षर दिलेत बघा. काय दिलंय स ज ळ व पा. मग काय होईल शब्द तयार जोडशब्द काय तयार होईल. पर्याय क्रमांक 1 दिला आहे पास जवळ, पर्याय क्रमांक 2 दिला आहे जवळ जवळ, पर्याय क्रमांक 3 दिला आहे पावसाळा आणि पर्याय क्रमांक 4 दिला आहे जवळ पास. काय याचा अचूक उत्तर तर याचा अचूक उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 जवळ पास. जवळ आणि पास हे 2 शब्द एकत्र येऊन जवळपास हा जोडशब्द तयार होतो. प्रश्न 11. जोडशब्द नसणारा पर्याय ओळखा. जो जोडशब्द नाही तो पर्याय आपल्याला ओळखायचा आहे बघा. पर्याय क्रमांक 1 कांदा भाकरी, पर्याय क्रमांक 2 खेडोपाडी, पर्याय क्रमांक 3 खेडेगाव आणि पर्याय क्रमांक 4 गोरा मोरा. सांगा यातला जोडशब्द नसलेला पर्याय कोणता आहे तर याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 खेडेगाव. ज्यांचे अचूक उत्तर आले त्यांचं अभिनंदन मित्रांनो. त्यानंतर बघा प्रश्न 12. जोडशब्द नसणारा पर्याय ओळखा. वरीलप्रमाणेच हा पण प्रश्न आहे. त्यासाठी पहिला पर्याय दिला आहे अंगत पंगत, पर्याय दुसरा दिला आहे ताळमेळ, पर्याय तिसरा दिला आहे विद्यालय आणि पर्याय चौथा दिला आहे सरसकट. सांगा याचं अचूक उत्तर. जोडशब्द नसणारा पर्याय कोणता आहे बघा बरं. अंगत पंगत आहे, ताळमेळ आहे, विद्यालय आहे का सरसकट आहे. याचं अचूक उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 विद्यालय. ज्यांचे अचूक उत्तर आले त्या मित्रांचं अभिनंदन. आता बघा आपण शेवटच्या टप्प्यात येतोय बघा. प्रश्न 13 ते 15 साठी जोडशब्द असलेले शब्द ओळखा. बघा प्रश्न 13. 1 जोडशब्द असलेले आपल्याला शब्द ओळखायचा आहे. 1 मंत्रोच्चार, 2 तळमळ, 3 उलट सोपे आणि 4 धूमधाम. सांगा कोणतं येतं आहे अचूक उत्तर. जोडशब्द कुठला आहे यापैकी आहे पर्याय क्रमांक 4 धूमधाम. ज्यांचं अचूक उत्तर आले त्यांचं अभिनंदन मित्रांनो. आणि प्रश्न 14. बघा पर्याय क्रमांक 1 काळपट, पर्याय क्रमांक 2 लुसलुशीत, पर्याय क्रमांक 3 हावभाव आणि पर्याय क्रमांक 4 दिनकर. याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हावभाव. आणि बघा प्रश्न 15. 1 आदिवासी, पर्याय क्रमांक 2 दिवाबत्ती, पर्याय क्रमांक 3 युगपुरुष आणि पर्याय क्रमांक 4 वारकरी. सांगा कुठलं येणार आहे याचा अचूक उत्तर तर याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दिवाबत्ती. यांचे अचूक उत्तर आले त्या मित्रांचं खूप खूप अभिनंदन. मला वाटतं हा घटक सोपा असतो त्याच्यामुळे यामध्ये आपले 15 पैकी 15 प्रश्न बरोबर आले असतील. ज्या बालमित्रांचे 15 पैकी 15 प्रश्न बरोबर आले त्यांचं अभिनंदन. आणि आपण यानंतर पुढचा जो घटक आहे तो याच पुस्तकातील मराठीचा शब्दकोडी हा घटक घेणार आहोत. तर चला तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.